आज आपण बनवणार आहे वांग्याचे काप। हे काळं वांग घेतलंय, हे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याचे काप करून घेणार आहे। वांग स्वच्छ धुवून घेतलंय, आता आपण कापून घेऊया। आपण काप सगळे कापून घेतले, यात पाणी ओतूया कारण का काळे पडतात ना वांगी, म्हणून यात थोडं मीठ टाकूया। आता आपण मसाला तयार करून घेऊया। तर आपण मसाले घेऊया। दोन चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, आणि 1 चमचा हे 2 चमचे छोटे आपला घरगुती मसाला टाकणार आहे आपण। दही 2 चमचे दही टाकणार आहे। चवीप्रमाणे मीठ, आपण त्याच्यात पण थोडं मीठ टाकलंय। घालून घेऊया। वांगी घेतलेत ना पाण्यात भिजवून, ते आता मसाला लावूया याला इथे। एक याला ना असं बाजूला लावून ठेवूया। झाले आपले काप, मसाला पण लावून झालाय। आता याला आपण 5 मिनिटं बाजूला ठेवूया। इकडे घेऊया पीठ, हे तांदळाचं पीठ आहे। आपण मच्छी कशी फ्राय करतो तसं फ्राय करून घेणार आहे। याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे, जास्त नाही, थोडं टाकणार आहे। याला आपण मिक्स करून घेणार आहे। तर करूया गॅस चालू। आपण गॅस चालू केलाय, त्याच्यावर पॅन ठेवलाय, आता टाकूया तेल। माप तेल टाकूया। तेल आपलं गरम होतंय, आता आपण जे काप करून घेतलेत ना मसाला लावून, ते आपण ह्याच्यात बुडवूया आता। आणि तव्यात सोडूया। पलटी करून घेऊया। मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे आपण।
चांगला फ्राय झाला ना की आपण काढून घेणार आहे. झाले आपले तयार वांग्याचे काप. बनवून बघा, खाऊन सांगाय बघा क्रिस्पी झालेत तसे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.